नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे इंद्रा मेहंदी काढणाऱ्या बाईला सांगत असते, ए बाय, चांगली मेहंदी काढ बर का, माझ्या सागऱ्याचं लग्न आहे. तर इथे बाबू काका फोनवर आमंत्रण सांगत असतात, माझ्या मुलाला लग्नाला यायचंच बरं का, जर नाही आले ना मी पण नाही येणार तुमच्या मुलाच्या लग्नाला, असे ते बजावून सांगत असतात. तरी ते लकी, मिहीर, मामा सर्वजण डान्स करत असतात. त्यानंतर इंद्राला कोमल म्हणते, अगं मम्मी, आज इथे आपली सई पाहिजे होती ना. तेव्हा लगेच इंद्रा इमोशनल होते आणि रडायला लागते आणि म्हणते, हो ना ग बाई, आपण तिच्या हातावर पण मस्त मेहंदी काढली असती. तेव्हा आता इथे बाबू काका त्या मिहीर, लकी सर्वांवरती चिडतात आणि म्हणतात, तुम्हाला इथे नाचायचं सोडून दुसरं काही काम दिसत नाही का. चल लकी, त्या संगीतवाल्यांना फोन कर बरं पटकन. तेव्हा आता तिथे सई आलेली असते, मात्र सई गुपचूप डोकावून सगळं बघत असते आणि इथे लकी हा त्या डेकोरेशनवाल्यांना फोन करतो आणि लवकरात लवकर फुलं ते सर्व घेऊन यायला सांगतो. तेव्हा लगेच बाबू काका म्हणतात, काहीही कमी पडायला नको, नाहीतर तुझ्या लग्नात सगळे असे हात वरती करून नाचतच राहतील बरं का, त्यामुळे तुला काम करावं लागेल. तर इथे इंद्राला सईची खूपच आठवण येत असते. तर सई म्हणते, आता मी मज्जाच करते, ती लकी काका म्हणून अशी हाक मारते. तर सर्वजण म्हणतात, हा तर सईचा आवाज होता ना. तर लगेच ती पुन्हा आजी अशी हाक मारते आणि लपून बसते. आता मात्र इंद्रा सर्वजण पुढे येतात आणि सई आली की काय असे बघत असतात. तेवढ्यात सई समोर दिसते. आता मात्र सर्वजण खूपच खुश होतात. मग लगेच इंद्रा सईला प्रेमाने मिठी मारते आणि माझी चिंबोरी आली बाई, माझी मासोली आली असे म्हणून तिचे किती लाड करू आणि किती नाही हे तिला कळतच नाही. मग लगेच सई म्हणते, हे बघ आजी, माझ्या हातावरची मेहंदी. तेव्हा इंद्रा म्हणते, अगं पण ही मेहंदी काढली कोणी तुझ्या हातावर आणि तू कुणाबरोबर आली. तेव्हा सई म्हणते, मला इथे मम्मा सोडून गेली मुक्ता आंटीकडे, मुक्ता आईने माझ्या हातावरती मेहंदी काढली. आता इंद्रा म्हणते, मुक्ता आई. तेव्हा लगेच कोमल म्हणते, सई तुला माहिती आहे का हे सगळं डेकोरेशन सजावट कशासाठी केली ते. तेव्हा लगेच सई म्हणते, हो मला माहिती आहे. तर इंद्रा म्हणते, काय माहिती आहे तुला, माहिती आहे का अब तुझ्या पप्पाचं आणि मुक्ता आईचं लग्न होणार आहे. तर लगेच सई म्हणते, हो मला माहिती आहे, पण ही सिक्रेट आहे, कोणी कोणाला सांगायचं नाही. तेवढ्यात लगेच सागर तिथे येतो. तर इंद्रा म्हणते, चल सागर, तुझ्या हातावरती मेहंदी काढून घेऊया. तर सागर नाही म्हणत असतो. सई म्हणते, हे बघ ना पप्पा, माझ्यासारखी छोटीशी तरी काढणार आहे पप्पा. आता मात्र सईच्या इतकुशा हाताकडे बघत सागर म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, काढतो मी तुझ्यासारखी मेहंदी. मग लगेच इंद्रा ते मेहंदी काढणाऱ्या बाईला म्हणते, ए बाई, माझ्या सागरच्या हातावर भारी मेहंदी काढ बरं का. तेव्हा लगेच सई म्हणते, काय, नाही नाही, मी काढणार आहे पप्पाच्या हातावरती मेहंदी. मग इंद्रा म्हणते, तू तू काढणार का, मग काढ तुझ्या पप्पाच्या हातावरती मेहंदी, काढ ग बाई तू. तर लगेच सई सागरच्या हातावरती मुक्ताचा यम काढते आणि दोन्ही बाजूने मस्त असे दिल काढत असते. तर आता ही मेहंदी बघून सर्वजण खूपच हसत असतात. वा 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 वा, खूप छान मेहंदी काढली सई बाळा, तू खूप छान मेहंदी काढली असे सर्वजण आता तिला म्हणत असतात. मात्र सागर त्या मुक्ताच्या नावाकडे एकटक बघतच असतो. त्यानंतर इथे आता मुक्ताच्या घरी सर्वजण मेहंदी काढत असतात. मुक्ताची ही मेहंदी काढण्याचं चालू असतं. मात्र इथे माधवीच्या डोळ्यातून अश्रू खळखळ धावत असतात. तर तिची बहीण तिच्या हातावरती मेहंदी काढत असते. तेव्हा लगेच त्या मेहंदीवरती पाणी पडते. तर लगेच माधवी म्हणते, सॉरी या सॉरी, चुकून झालं ते. लगेच तिची बहीण म्हणते, अगं ताई, मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे ते. मला निरोप देतानाही तू माझ्या हातावरती मेहंदी काढत होती आणि माझ्या हातावरची पूर्ण मेहंदी ओली झाली होती, इतकी रडली होती तू. तेव्हा आता मुक्ता तिच्या आईकडे बघत असते. तेव्हा ती तिच्या मावशीला खुणावते, काय चालू आहे. मग तिची मावशी म्हणते, काही नाही काही नाही. त्यानंतर माधवी म्हणत असते, काय करू, मुलीला निरोप देणं हे माझ्यासारख्या बाईला तरी नाही जमत ग. माझी मुक्ता सतत नेहमी आई आई करत असते. मीही सकाळी, मुक्ता आवरलं का, डबा घेतलास का, हे केलं का, ते केलं का, आणि माझ्या मुक्ताचं थांब 5 मिनटं आई, थांब 5 मिनटं, सारखं असं चालू असतं. आणि आता ती माझ्यापासून दूर जाणार आहे ग. तेव्हा लगेच वंदना म्हणते, अगं ताई,
तीच तुझी मुलगी आता आई होणार आहे. सख्ख्या आईवरही एवढा विश्वास नाही, एवढा विश्वास ती मुलगी तुझ्या मुक्तावरती ठेवते. तेव्हा माधवी म्हणते, म्हणूनच तर मी त्या सख्ख्या कुलपाची चावी त्या घरात पाठवते. नाहीतर त्या घरासमोर माझ्यासाठी ढाल बनून मुक्ता उभी राहिली होती. परंतु फक्त सईसाठी मी माझ्या मुक्ताला त्या घरात पाठवते. बंधू, कधी कधी असं वाटतं ना, हे सगळं काय घडतंय. कधी 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 वाटतं मी हे काय करते, माझ्या मुलीला त्या घरात का पाठवते. तेव्हा लगेच तिची बहीण तिला समजावते, अगं ताई, स्वामींनी हे स्थळ घडवून आणलंय ना, मग नक्की त्या घरातले लोक बदलतील बघ. स्वामी नक्की आपल्या मुक्तासाठी काही ना काही करत असतातच ना, त्यामुळे तू नको विचार करू. त्यानंतर इथे आता सई मुक्तासाठी खूप मस्त असं गिफ्ट बनवत असते. तेवढ्यात सावनी तिथे येते आणि म्हणते, सई बाळा काय करतेस तू. तर लगेच सई ते गिफ्ट लपून ठेवते आणि म्हणते, काय नाही. तेव्हा लगेच सावनी तिला विचारत असते, मग काय काय केलं मुक्ता आंटीच्या घरी. मग सई तिला सांगते, आम्ही खूप मज्जा केली मम्मा, हे बघ मी किती छान मेहंदी काढली. तेव्हा सावनी म्हणते, ठीक आहे ठीक आहे. आणि सई सांगत असते, तो मंजिरी मावशीचा पार्थ आहे ना, तो आणि मी खूप मस्त खेळलो, खूपच मज्जा आली आणि पप्पा पण भेटला तिथे. तेव्हा सावनी म्हणते, हो का, तुझ्या पप्पाकडे आजकाल खूपच वेळ आहे, तुला काय भेटतो, मुक्ता आंटीला काय भेटतो. बरं बरं ठीक आहे, जाऊ दे आता, खूप उशीर झालाय, झोप बरं तू आता. सावनी सईच्या अंगावर टाकते आणि तिला झोपायला सांगत असते. तेव्हा सई म्हणते, मम्मा तुझं एखादं सिक्रेट आहे का गं. माझं आहे बाई. तेव्हा सावनी म्हणते, काय सिक्रेट आहे तुझं. सई सांगायला जाणार तेच तिला आठवतं की सागरने तिला सांगितलेलं असतं, आपल्यातलं हे सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही. मुक्ता आंटी तुझी आई होणार आहे आणि आता ती कायम आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु हे सिक्रेट कुणालाही कळता कामं नाही. पिंकी प्रॉमिस केलेलं असतं आपण पप्पाला, असे तिला आठवतं आणि लगेच ती बोलायचं बंद होते आणि अंगावर घेऊन झोपण्याचं नाटक करते. तर सावनी म्हणते, काय झालं सई. तर सई झोपण्याचं नाटक करून घेते. तेव्हा लगेच तिथे ठेवलेलं ते जे काही बेस्ट मॉमचं गिफ्ट असतं ना, ते सावनी हातात घेते आणि म्हणते, मला माहिती आहे सई, तुझं काय पेट येते. तू माझ्यासाठी हे बेस्ट मॉमचं गिफ्ट बनवलंय ना, आणि एकदा का तू हे मला बेस्ट मॉमचं ॲवॉर्ड दिलं ना, की मी हर्षवर्धनला दाखवणार आहे की माझ्या सईचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि मग बघ. तेव्हा आता सावनी त्या गिफ्टबरोबर खूप मस्त असे सेल्फी काढत असते. तर हे सर्व डोकावून सई हळूच बघत असते. सावनी गेल्यानंतर सई लगेच ते गिफ्ट हातात घेते आणि मुक्ता आंटी म्हणून त्या गिफ्टची अशी पप्पी घेते. त्यानंतर इकडे मिहिका मुक्ताचा मेकअप करत असते आणि म्हणत असते, ए मुक्ताताई, आज तू इतकी सुंदर दिसणार आहे ना, की माझी दृष्ट तुला लागणार आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, अगं बाई, तू तर एकदम आईसारखी बोलायला लागली. तेव्हा मिहिका म्हणते, हो ना गं, खरंच आपण मावशीन त्यांच्याबरोबर राहून एकदम आयांसारखं बोलायला लागलो ना, त्यांच्यासारखा आपलाही संसार असा सुखाचा होऊ दे, बास एवढी स्वामींकडे इच्छा आहे. तेव्हा आता लगेच मुक्ता मिहिकाकडे बघत असते. तेव्हा लगेच मिहिका म्हणते, सॉरी सॉरी, मी चुकून बोलल्या, मला तसं नव्हतं म्हणायचं. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे गं, समजलं मला तुला काय म्हणायचे, पण तू तुझं आवरून घे ना, आता मी माझा मेकअप करेन ना. तेव्हा मिहिका म्हणते, नाही नाही, तसंही आज मला कोण बघणार आहे, सगळे तुलाच बघणार आहे ना. तरी ते पोरू काका फोनवरती बोलत असतात. तर माधवी म्हणते, ही मुक्ता आणि मिहिका कुठे राहिली, अजून कशा इथे पोचल्या नाही त्या. त्यानंतर लगेच माधवी मिहिकाला आणि मुक्ताला फोन करते. आता मात्र यांचं काहीच आवरलेलं नसतं. तेव्हा मिहिका फोन उचलते आणि म्हणतो, हे काय मावशी, आम्ही निघालोयच. तेव्हा लगेच माधवी म्हणते, मला व्हिडिओ कॉल कर बरं, तुमचं आवरलं का नाही दाखव. तेव्हा लगेच मिहिका म्हणते, अगं मावशी, मुक्ताताईचा मेकअप तुझ्यासाठी सरप्राईज आहे, त्यामुळे व्हिडिओ कॉल नको करू. तेव्हा माधवी म्हणते, मयुरेश तुम्हाला द्यायला आलेला आहे, त्यामुळे लगेच या, इथे वेळ झालाय बरं का. तर मिहिका म्हणते, हो का, हे काय आमचं आवरलंयच, आम्ही लगेच निघणार आहोत. आणि आता फोन बंद करतात आणि मुक्ता आणि मिहिका खूपच हसत असतात. तर माधवी म्हणत असते, आधी साखरपुड्याच्या वेळेस त्या सागरने उशीर केला आणि आता मुक्ता, काय गोंधळ होणार आहे काय माहिती. त्यानंतर लगेच मुक्ता म्हणते, हे बघ मिहिका, माझं मी आवरते, तू जा बरं, तुझावर. तेवढ्यात बेल वाजते. तर लगेच मिहिका म्हणते, मयुरेश जीजू आले काय, मी दरवाजा उघडून येते. तर बघते तर सई आणि माई आलेले असतात. तर सई म्हणते, मुक्ताई कुठे. तर मिहिका म्हणते, आहे ना, ए आतमध्ये. मग लगेच सई मुक्ताकडे आतमध्ये येते. तेव्हा मुक्ता म्हणते, सई बाळा, तू काय करतेस इथे, आणि तुझ्या मम्माला सांगून आली का इथे. तेव्हा लगेच सई म्हणते, मुक्ताई, ते माझं सिक्रेट आहे बरं का, कुणाला सांगायचं नाही. तर लगेच मुक्ता म्हणते, हो का,
मग सिक्रेटच ठेवायचा, कुणाला सांगायचं नाही. आता का आली तू इथे, काय काम आहे, बोल बरं बाळा. तेव्हा लगेच सई म्हणते, माई मला इथे खुर्चीवरती उभी करा बरं, मला इथे वरती उभी राहायचे. मग लगेच मुक्ता म्हणते, हो का, आमच्या बाळाला इथे वरती उभी राहायचंय का. मग लगेच मुक्ता तिथे सईला खुर्चीवरती उभी करते आणि सई म्हणते, ए मुक्ताई तू आधी डोळे बंद कर बरं. मग लगेच ती मुक्ताईला डोळे बंद करायला लावते. तर मुक्ताने डोळे बंद केल्यानंतर सई लगेच तिला ते गिफ्ट देते आणि डोळे उघडायला सांगते. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, माझं गोडूलं बाळ किती छान आहे, त्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. तेव्हा लगेच माई म्हणतात, नुसतं गिफ्ट नाही आणलं, तिच्या हाताने स्वतः बनवून आणले, तुम्ही उघडून तर बघा. तेव्हा लगेच मुक्ता उघडून बघते तर बेस्ट मॉमचा अवॉर्ड असतो तो. तेव्हा मात्र मुक्ताचे डोळे भरून येतात आणि तिला आठवते की प्रतीकने तिच्याबरोबर ती आई होणार नसते म्हणून साखरपुडा लग्न मोडलेलं असतं आणि शेवटी तिला आज सईने बेस्ट मॉमचा अवॉर्ड दिलेला असतो. सागरही म्हणालेला असतो की तू कधीही आई होऊ शकत नाही, तू चांगली आई कधीच डिझर्व करत नाही. हे सगळे तिला बोलणे आठवत असते. मग लगेच मुक्ता सईला प्रेमाने मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू खळाखळ धावत असतात. तर मिहिकालाही हे बघून खूपच आनंद होतो. तर इथे माधवी मयुरेशला म्हणत असते, अरे मयुरेश, त्या मुक्ताच्या मैत्रिणी आल्या का नाही. तेव्हा मयुरेश म्हणतो, मी बघून येतो. तर लगेच वंदना म्हणते, अगं ताई इथे सगळं व्यवस्थित आहे, तू कशाला काळजी करते. तेव्हा माधवी म्हणते, तू काय तिकडे जेवणाची टेस्ट घेत होती का. त्या मुक्ताच्या क्लासिकल मैत्रिणी येणार आहे आणि मंजिरी अँकरिंग करणार आहे, म्हणजे कसं शांततेत डान्स होतील. ते धांगड धिंग्याचे डान्स कट करायचे. ज्याला स्टेजवर बोलावणार आहे ते मी मंजिरीला सांगितलं आहे. त्यामुळे चल पटकन मुक्ताच्या त्या मैत्रिणी आल्या का नाही बघू आपण. तर आता कोमलने हे सर्व माधवीचे बोलणे ऐकलेले असते. तर कोमल म्हणते, म्हणजे असा प्लॅन आहे तर या क्लासिकल गाण्यावर डान्स करणार आहे नाही का. मग आपल्या गाण्याचं काय, आपण कसा डान्स करायचा, मला हे मम्मीच्या कानावर घालावं लागेल. आणि कोमल लगेच इंद्राकडे जाते. त्यानंतर इथे मुक्ताचे डोळे खूप भरून आलेले असतात. तेव्हा सई म्हणते, मुक्ता आई तू रडतेस का, तुला आवडलं नाही का. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही ग बाळा, हे आनंदाचे अश्रू आहेत. तेव्हा माई म्हणतात, खरंच हे दिसायला जरी छोटं गिफ्ट असलं ना तरी जगातील सर्वात भारी गिफ्ट आहे आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दल. तर सई म्हणते, ठीक आहे मम्मा, ओरडेल मला, मी जाते मुक्ताई. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, हो आणि आता थोडेच दिवस सई बाळा, नंतर तुला माझ्याजवळ राहण्यापासून अडवू शकत नाही. त्यामुळे सई म्हणते, ठीक आहे मुक्ता आई, मी बाय बाय करते. असे म्हणून आता मिहिकालाही बाय करून सई तिथून निघालेली असते. तर लगेच मिहिका मुक्ताजवळ येते आणि मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते, ताई तुला आठवतंय मी तुला म्हणाले होते तू हे लग्न करू नको, पण मी खूप चुकीचे होते, कारण मला वाटलं होतं झाल्यानंतर तुझं कधीही चांगलं होणार नाही, परंतु तसं नाही आहे ताई. हे लग्न झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा आनंद तुला मिळणार आहे. आता मात्र मुक्ता ही खूपच खुश झालेली असते आणि मिहिकाला मिठी मारते आणि त्या अवॉर्डकडे बघत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल संगीताचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. मंजिरी अँकरिंग करत असते आणि सर्व कलाकार सागर आणि मुक्ताच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. आनंदी सार्थकही खूप छान मस्त असा डान्स करत असतात आणि आता सईचा कोळी लुकमध्ये खूप सुंदर असा डान्स होतो. त्यानंतर सागर आणि मुक्ताही सईच्या आग्रहावरून खूप छान असा डान्स करतात. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.